मित्रांनो, तुम्हाला वाईन शॉपचं लायसन पाहिजे आहे का? महाराष्ट्रातल्या 41 दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना प्रत्येकी 8 अशी एकंदर 328 वाईन शॉपची लायसन गव्हर्नमेंट नवीन इश्यू करणार आहे। यापैकी काही लायसन ह्या कंपन्या भाड्याने देणार आहेत। यासाठी 2.5 कोटी रुपये डिपॉझिट आणि 2 लाख रुपये भाडं ह्या कंपन्या मागतात। ही वाईन शॉपचं लायसन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट कंपनी बरोबर कॉन्टॅक्ट करून देऊ। यासाठी आमचं कमिशन 5 लाख रुपये आहे, जे तुम्हाला आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा द्यावं लागेल। मित्रांनो, काही फॅमिली मेंबरचे मला फोन आले, त्यांना काही लोकांनी कॉन्टॅक्ट केला आहे आणि असं सांगतायत की ही जी 328 लायसन्स वाईन शॉपची लायसन गव्हर्नमेंट 41 दारू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देत आहेत। ही प्रत्येक कंपनीला 8 लायसन देत आहेत। ही 8च्या 8 लायसन कंपनीला चालवणं शक्य नाहीये, त्यामुळं त्यापैकी काही लायसन ह्या कंपन्या भाड्यानं देणार आहेत, खाजगी लोकांना भाड्यानं देणार आहेत। यासाठी ह्या कंपन्या साधारणपणे 2.5 कोटी रुपये डिपॉझिट घेत आहेत आणि 2 लाखाच्या दरम्यान भाडं घेत आहेत। मासिक भाडं 2 लाख रुपये घेणार आहेत। आणि तुम्हाला जर हे वाईन शॉपचं लायसन जर पाहिजे असेल तर आम्ही तुमचं आणि त्या संबंधित कंपनीच्या डायरेक्टर बॉडीचं डायरेक्ट मीटिंग घडू, कॉन्टॅक्ट घडू आणि आम्ही तुम्हाला त्यांच्याकडून लेखी लिहून देऊ की तुम्हाला ते वाईन शॉपचं लायसन मिळेल। हे जर तुम्हाला करायचं असेल तर आम्हाला 2 लाखापासून 10 लाखापर्यंत ही लोक कमिशन मागत आहेत आणि हे कमिशन त्यांना ॲडव्हान्समध्ये पाहिजे आहे। म्हणजे तुम्ही जर आम्हाला कमिशन दिलं तर आम्ही तुम्हाला तुमचं आणि त्या डायरेक्टर कंपनीच्या डायरेक्टर बॉडीचं कॉन्टॅक्ट करून देऊ आणि तुमचा व्यवहार घडून आणू। मित्रांनो, ह्या सर्व बातम्या फेक आहेत। आपण पूर्वीच यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे। त्यावेळेस हा स्कॅम पुढे आला नव्हता। आता परत त्यावरती व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आता ती न्यूज होती की बाबा कंपन्यांना 41 कंपन्यांना प्रत्येकी 8 लायसन, ही न्यूज होती आणि माणसं फोन करून विचारत होती की मिळेल का, मिळेल का, त्यातलं आम्हाला काय मिळेल का। काही महाभाग तर म्हणले की जर 8 लायसन मिळणार असले तर मी दारूची कंपनी टाकतो। म्हणजे बघा माणसं कुठल्या लेवलला जातात। अहो, दारूची कंपनी टाकणं सोपं आहे का? असो, तो विषय नाहीये। तर आपण व्हिडिओ का बनवतोय तर 2-3 जणांचे आपल्या फॅमिली मेंबरचे मला फोन आले की त्यांना काही एजंटनी कॉन्टॅक्ट केलाय आणि त्यांना असं सांगितलंय की वाईन शॉपचं लायसन आम्ही तुम्हाला देतो, आम्हाला 5 लाख रुपये टोकन द्या किंवा 5 लाख रुपये आम्हाला कमिशन द्या, म्हणजे आम्ही तुमचं आणि त्या संबंधित कंपनीच्या डायरेक्टर बॉडीची मीटिंग घडवतो आणि त्यांच्याकडून तुम्हाला आम्ही एक वाईन शॉपचं लायसन मिळवून देतो। ठीक आहे। ह्या सर्व न्यूज खोट्या, फेक आणि फसवणूक करणाऱ्या आहेत। यापूर्वी देखील आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलाय, तुम्ही बघा। जुने जर तुम्ही आमचे फॉलोअर्स असाल, आम्हाला फॉलो करत असाल तर बघा, मार्चच्या दरम्यान ज्यावेळेस ही न्यूज यायला लागली त्यावेळेस देखील आपण, एप्रिलमध्ये माहिती ही न्यूज आली त्यावेळेस देखील आपण व्हिडिओ बनवला होता। मित्रांनो, काही दारू निर्मिती करणाऱ्या कंपन्या माझ्या मित्राच्या आहेत, म्हणजे माझ्या दारू निर्मिती करणारे जे कारखानदार आहेत त्यामध्ये काही माझे मित्र आहेत। याशिवाय काही मोठे दारू निर्माण करणारे साखर कारखाने आहेत, जसं की राजाराम बापू आहे, वसंतदादा आहे, श्रीपूर आहे आपल्या इथं सोलापूर अकलूजच्या तिथं पुढे श्रीपूर आहे, ज्याची एजन्सी माझ्याकडे बरेच वर्ष होती, ज्याची गोवा जिन आणि डॉक्टर ब्रँडी खूप आपल्या भागात चालती, सोलापूर श्रीपूर भागात, सातारा भागात चालती, जी गोवा जिन आणि डॉक्टर ब्रँडे त्याची एजन्सी माझ्याकडे होती। तर त्या ठिकाणी त्या कंपनीच्या मालकांच्या बरोबर अजून देखील माझे घरोब्याचे संबंध आहेत। त्या लोकांशी मी चर्चा केली, त्या लोकांना देखील अजून माहिती नाहीये की त्यांच्या कंपनीला 8 दारूचे परवाने मिळणार आहेत आणि मग तुम्हाला, आम्हाला, ह्या टीव्ही वाल्यांना आणि ह्या एजंट लोकांना कसं कळणार, यावरती देखील मी डिटेल व्हिडिओ बनवला होता। मित्रांनो, अशी कुठलीही बातमी नाहीये, बातमी तर सोडा, असं कुठल्याही, मी आज तुम्हाला सांगतोय, मागं पण सांगितलंय, लिहून घ्या तुम्ही, गव्हर्नमेंट कुठल्याही स्वरूपात कुठलंही वाईन शॉप नवीन इश्यू करू शकत नाही। ह्याच्यावरती मी मागं ज्यावेळेस अजितदादांची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्रिपदी निवड झाली त्यावेळेस सांगितलं होतं की जर असे काही घटनात्मक फर्म डिसिजन पाहिजे असेल तर सगळ्यात मोठं त्याला 2 गोष्टींची आवश्यकता आहे। एक म्हणजे स्थिर सरकार, स्थिर सरकार इन द सेन्स एकाच पार्टीचं सरकार पाहिजे, ते कुठल्या पण पार्टीचं असू दे, मग भले ते शिवसेनेचं असू दे, भाजपचं असू दे, राष्ट्रवादीचं असू दे, एकाच पार्टीचं सरकार पाहिजे। आणि अजितदादांसारखा धडाडी
नेता पाहिजे. ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस होतील त्यावेळेस असा काहीतरी बोल्ड डिसिजन घेतला जाईल की नवीन वाईन शॉप देणे किंवा नवीन देशी दारूची लायसन देणे. सध्या तरी एक समजून घ्या मित्रांनो, वाईन शॉप कुठलाही म्हणजे तुम्हाला तर नाहीच मिळणार, परंतु लिहून घ्या तुम्ही, कंपन्यांना देखील वाईन शॉप हे 41 कंपन्यांना 8 वाईन शॉप हे पण मिळणार नाहीत. हे पण खोटं आहे, पूर्णपणे खोटं आहे मित्रांनो. त्यामुळे अशा भूलतापांना बळी पडू नका. तुम्ही आज अमित भूतकर कन्सल्टन्सी या चॅनलला फॉलो करता, माझे तुम्ही फॉलोअर्स आहात, फॅमिली मेंबर्स आहात. तुमच्या पैशाची काळजी घेणं माझी जबाबदारी मी समजतो. निदान अशा फसवणुकीमध्ये देखील तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ नये ही मी माझी जबाबदारी समजतो. तुम्ही जर माझे फॉलोअर्स आहात आणि अशी फसवणूक झाली तर तो माझा इन्सल्ट मी समजतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, अशी कुठलीही न्यूज नाहीये. तुम्हाला तर वाईन शॉपचं लायसन आत्ता तरी कुठल्याही परिस्थितीत तुम्हालाच नाही कोणालाच मिळू शकत नाही. गेले 52 वर्ष बंद आहे. याशिवाय ह्या कुठल्या 41 कंपन्यांना कुठल्या 8 वाईन शॉपची लायसन कुणालाही काहीही सुद्धा मिळणार नाही. हे लिहून घ्या. आणि जाता शेवटचं सांगतो, असे व्हिडिओ बनवायला, रिसर्च करायला, सांगायला वेळ, एफर्ट्स माझे कॅमेरामनचे जातात. तर ह्या बदल्यात आम्ही तुमच्याकडून एकच मागतोय, आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नसेल आवडत तर डिसलाईक करा. लाईक केल्यानं काय तुम्हाला पैसे मिळत नाहीत, मला पैसे मिळत नाहीत. डिसलाईक केल्यानं काय तुमचे पैसे जात नाहीत, माझे पैसे जात नाहीत. पण आम्हाला एक अंदाज येतो की आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना काय आवडतंय, काय आवडत नाही, कुठले विषय आपण कंटेंट बनवावा. आणि असा तुमच्याकडे एखादा विषय असेल, जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर आम्हाला कॉमेंटमध्ये तो विषय सांगा, त्याच्यावरती आम्ही विस्तृत माहिती घेऊन नक्की तुमच्या उपयोगी व्हिडिओ बनवू. जाता जाता परत एकदा सांगतो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमचं मत आम्हाला कळू द्या. इथंच थांबूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.